हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज आहे 12 जून आणि उद्या आहे 13 जून. तर उद्याच्याला आपला सॅटरडे आणि सॅटरडेला सर्जरीचा डे. तर आज मेडिसिनचा डे होता. आज फक्त मी सुरुवातीला एक लेक्चर केलं आहे. त्याचा टॉपिक होता ओव्हरव्ह्यू ऑफ हार्मोन्स. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला मी क्लासिफिकेशन पाहिलं, कोणते कोणते क्लासिफिकेशन असतात हार्मोनचे. तर त्याच्यामध्ये अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह, विटॅमिन डेरिव्हेटिव्ह, पेप्टाईड हार्मोन्स आणि स्टेरॉइड्स हार्मोन असे क्लासिफिकेशन होते. त्यानंतर हे स्ट्रक्चरच्या बेसवरती क्लासिफिकेशन होते. त्यानंतर मेकॅनिझमच्या बेसवरती क्लासिफिकेशन होतं ग्रुप 1, ग्रुप 2. ग्रुप 1 मध्ये पण 2 प्रकारचे असतात, ज्याचे ग्रुप 1 म्हणजे इंट्रासेल्युलर रिसेप्टर वरती ऍक्ट करणारे हार्मोन, आणि ग्रुप 2 मध्ये सेल्युलर मेम्ब्रेनवरती किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती ऍक्ट करणारे हार्मोन्स. तर ग्रुप 1 मध्ये 2 प्रकारचे असतात, वन सायटोप्लाझ्मिक आणि एक असते न्यूक्लिअर. तर ग्रुप 2 मध्ये based on mechanism, based on transporter protein or receptor. There are 4 types. One is GPCR, G protein coupled receptor. Then tyrosine kinase receptor. Then next one was I think JAK STAT receptor pathway, and last one was STKR, which so that kind of overview of hormones I had today. And after that, my target was to cover Bhalani of medicine, but I was unable to complete that. But from tomorrow onwards, I will seek into it, and I will try to complete Bhalani answers also. So yeah, that's for today. तर उद्याचा दिवस आहे आपला सर्जरीचा. आणि अरे स्वराज थांब, व्हिडिओ बनवतोय, 1 सेकंड फक्त. तर उद्या सर्जरीचा दिवस आहे आपला. तर सर्जरीमध्ये काय करणार आहे ते मला पण माहित नाही, ते मी उद्या डिसाईड करणार आहे. सो दॅट्स फॉर टुडे. वी विल कॅच यू इन द नेक्स्ट वन. टिल देन, थँक्स फॉर वॉचिंग. क्लोज करा.